राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सघोष संचलन आणि शस्त्रपूजन सोहळा साईनगरी शिर्डीमध्ये उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे. राष्ट्रभक्ती, अनुशासन आणि संघटनेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदाच्या विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण झाल्यानं शिर्डीतील स्वयंसेवक संघाच्या वतीनं सघोष संचलन आणि शस्त्रपूजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. सन 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवशी डॉ केशव बळीराम हेडगेवार यांनी हिंदू समाजाचे संघटन करून राष्ट्राला परमवैभवप्रत नेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. यंदा 2025 मध्ये संघाचे शताब्दी वर्ष पूर्ण होत असल्याने शिर्डीतील स्वयंसेवक संघाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीतील श्रीरामनगर येथून संचलनाची सुरुवात करण्यात आली. संघाच्या स्वयंसेवकांनी पारंपरिक गणवेशामध्ये शिस्तबद्ध संचलन करत शिर्डी शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केलं. यावेळी शिर्डी शहरातील स्वर्गीय भागचंद गोंदकर पाटील चौकातील हॉटेल गणपती पॅलेस येथे नागरिकांनी फुलांची उधळण करून स्वयंसेवकांचं स्वागत केलं. संचलनाच्या दरम्यान भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी वातावरण देशभक्तिमय झालं होतं. या संचलनाच्या नंतर शिर्डीतील सिल्वर ओक लॉन्स येथे पारंपरिक शस्त्रपूजन विधी पार पडला. संघगुरू डॉ हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजनाचा समारोप करण्यात आला. यावेळी स्वयंसेवक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. महामंगले पुण्यभूमे त्वदति तत्वे शकायो नमस्ते नमस्ते तत्वे शकायो नमस्ते नमस्ते प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता मे सादरन्त्वा नमामो वयम् मे सादरन्त्वा नमामो वयम् मदीयाय कार्याय बद्धाकटीयम् यस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.